निवडणुकीमध्ये पहिली युती जाहीर कोण करणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। महापालिका निवडणुकीत पहिली युती कोण जाहीर करणार, युती जाहीर करण्यात कोण बाजी मारणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। ठाकरे बंधूंची युती अंतिम टप्प्यात आली आहे। दुसरीकडे शिंदे फडणवीस चर्चा देखील अंतिम टप्प्यात आहे। तर आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुंबईतील जागा वाटपावर शिक्कामोर्तब होऊन युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। तर ठाकरे बंधूंमध्ये देखील मुंबईतील जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे आणि आजच जागा वाटप अंतिम करून दोन्ही ठाकरे बंधू वरळी NSCI डोम मध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जाते। पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी अधिकृत युती कधी जाहीर होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आज ठाकरे बंधूंची युती किंवा युतीची घोषणा अधिकृत होऊ शकते, काय अपडेट या संदर्भातले? सातत्याने या गोष्टीची वाट बघितली जाते की या युतीची घोषणा कधी होणार। दोन दिवस असं म्हणत संजय राऊतांनी गेले 4 ते 5 दिवस झालेत असं सांगितलंय की युतीची घोषणा होतीये, परंतु अजून तरी ती काही झालेली नाहीये। आज 23 तारीख आहे, आजपासून अर्ज भरायला सुरुवात होतीये आणि त्यामुळं आज तरी या युतीची घोषणा होते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। खरं तर युतीच्या वरिष्ठ सूत्रांनी असं सांगितलंय की आजच ती घोषणा व्हायला पाहिजे, परंतु दुसरीकडे संजय राऊत सुद्धा असं म्हणतात की ही घोषणा साधीसुधी होणार नाही, तर जल्लोषात होणार, खूप मोठा कार्यक्रम होणार। तशी काही तयारी झाल्याची किंवा तसं काही होत असल्याची माहिती अजून मिळालेली नाहीये। मनसेच्या गोटात तर संपूर्ण शुकशुकाट आहे, कारण मनसेची याबद्दल भूमिका अशी आहे की आधी जागा वाटप करायचं आणि मगच युतीची घोषणा करायची। जागा वाटपामध्ये आपण बघितलं की मनसेचं घोडं जे आहे, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं घोडं हे साधारणतः 4 विधानसभा क्षेत्रांवर अडकून पडलेलं होतं। गेल्या 2 दिवसामध्ये यावर चर्चा करण्यासाठी अनिल परब असतील, संजय राऊत असतील, हे सातत्यानं राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते। काल सुद्धा आपण बघितलं की दिवसभरामध्ये मनसेचे प्रमुख नेते हे सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटून आलेले आहेत। त्यामुळे या ज्या 4 विधानसभा आहेत, वरळी, शिवडी, माहीम आणि भांडूप, या विधानसभेला घेऊन हा वाद होता। काल रात्रीपर्यंत सगळ्यात शेवटची म्हणजे शिवडीचा पेच जो आहे तो अडकून पडलेला आहे। बाकी सगळं जागा वाटप हे निश्चित झाल्याचं कळतं आहे। शिवडी मधल्या, कारण शिवडीमध्ये या मतदारसंघामधल्या ज्या जागा आहेत त्यापैकी केवळ एकच जागा मनसेला दिली जाती आहे। शिवडी हा बाळा नांदगावकर, मनसेचे जे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा बालेकिल्ला मानला जातो। याच मतदारसंघातून पूर्वी ते जिंकून आलेले होते, ते राज्यमंत्री राहिलेले होते। यावेळेला सुद्धा म्हणजे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण आपण बघितलेलं होतं की ती याच मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये मनसेला एकच जागा मिळणं हे मनसेसाठी कुठेतरी त्यांचं खच्चीकरण आहे असं त्यांना वाटतंय। हाच मतदारसंघ जो आहे तो मराठी बहुल मतदारसंघ आहे, त्यामुळे किमान इथे आपले 2 नगरसेवक असावे किंवा आपल्याला 2 जागा मिळाव्या अशी मनसेची भावना आहे आणि त्यामुळं शिवडीला घेऊन हा सगळा पेच जो आहे तो निर्माण झाल्याचं दिसतंय। नाराजी व्यक्त करण्याकरता काल शिवडीचे जे पदाधिकारी आहे ते सुद्धा संध्याकाळच्या सुमारास शिवतीर्थ इथं आलेले होते। त्यांची तात्पुरती समजूत घालून त्यांना पाठवून देण्यात आलेलं आहे, परंतु त्याचं फलित काय झालं हे अजून कळलेलं नाहीये। त्यामुळं मोठा पेच जो आहे तो महायुती म्हणजे मनसे आणि UBT मधला तो हा आहे की त्यांना जागा वाटप जे आहे ते आधी करावून मगच युतीची घोषणा करायची आहे। त्यामुळे कोणाची युती, आणखी एक महत्वाची जी एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते की जेव्हा जेव्हा 2 मोठे पक्ष एकत्रित येतात तेव्हा ज्यांना उमेदवारी मिळणार आहे हे जवळपास निश्चित झाले असेल किंवा कुठल्या जागा सुटतायत किंवा नाही सुटत आहे हे निश्चित झालं असेल, तर तिथले लोक ही नाराज होण्याची शक्यता असते। अशा नाराज लोकांना आपल्या गळ्याला लावण्याचा प्रयत्न हे विरोधी बाकावरचे लोक करत असतात। त्यामुळे असं म्हटलं जात आहे, म्हणजे एकीकडे तर्क हा सुद्धा लावला जातोय की शिवसेना आणि मनसे हे आपल्या युतीची घोषणा यासाठी सुद्धा करत नाहीये की त्यांची जी नाराज मंडळी असेल ती आयती महायुतीला जाऊन मिळू शकतात किंवा त्यांना आयते उमेदवार मिळू शकतात ज्यांचं बलाबल चांगलं आहे त्या भागात। विशेषतः हा जो मराठमोळा पट्टा आहे जिथे शिवसेनेचं वर्षानुवर्ष वर्चस्व राहिलेलं आहे, आयते उमेदवार हे एकनाथ शिंदे यांना मिळू शकतात आणि या भीतीपोटी सुद्धा लवकर युती घोषित केली जाते। ठीक आहे प्रणाली, अशाच सोबत राहा। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। उबाठा शिवसेनेकडून नेमक्या कोणत्या जागांसाठी रस्सीखेच सुरू आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सुस्मिता,
खरं तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र युती जाहीर कधी होणार याकडे सगळ्याच मुंबईतल्या इच्छुक उमेदवारांचं लक्ष आहे, मराठी मतदारांचं लक्ष आहे आणि विशेष करून मुंबई शहराच्या उपनगरीय भागांमध्ये मनसेचं म्हणावं तितकं प्राबल्य नसल्यामुळे तिथला विषय हा पहिल्या 2 बैठकांमध्ये पूर्णपणे पार पडलेला आहे। अनेक ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार ज्या ज्या भागात आहे त्या ठिकाणी शिवसेनेनं आपली भूमिका ठामपणे मांडलेली पाहायला मिळते। दोन्ही पक्षांचे मतदार हे मुस्लिम विरोधी असणार आहेत का हेही बघणं महत्त्वाचं आहे, कारण काँग्रेसची साथ सोडल्यामुळे मुस्लिमांची मतं ही काही अंशी थेट शिवसेनेला मिळत होती। त्यामुळे कुर्ला आणि इतर आसपासचा जो परिसर आहे त्या भागामध्ये शिवसेनेनं आपलं प्रभुत्व सांगितलेलं आहे। दुसरीकडे मात्र विशेष करून आपण जर बघितलं तर मराठी पट्ट्यामध्ये मनसे आणि ठाकरे यांची सूर जुळून येताना काहीशा अडचणी दिसतात। अगदी अनेक बैठकांमधनं संजय राऊत यांनी वारंवार जरी म्हटलेलं असलं की चर्चा पूर्ण झालेली आहे तरी सुद्धा मनसेनं यामध्ये निर्णायक भूमिका घेतलेली आहे। दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले, हा भावनिक साथ घातली गेली, परंतु राजकीय गणित जुळवून आणताना दोन्ही बाजूंनी रस्सीखेच ही पाहायला मिळते आहे। याच दरम्यान आपण जर बघितलं तर संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सुद्धा चर्चा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलेलं आहे। त्यामुळे जर शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी या युतीमध्ये सहभागी झाली तर घाटकोपर मुलुंड या परिसरामध्ये त्यांना काही जागा देण्यात येतात का हे बघणं महत्त्वाचं असेल। शिवसेनेच्या वतीनं मराठी पट्टा आणि विद्यमान आमदार ज्या ज्या भागामध्ये त्यांचे जिंकून आलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना दुय्यम दर्जाचं मताधिक्य गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मिळालेलं आहे अशा जागांच्या बाबतीत आग्रही भूमिका घेण्यात आलेली आहे, ज्यामध्ये दादर, लालबाग, परळ, शिवडी हा मराठी बहुल एरिया, त्याचबरोबर माहीम सारख्या परिसरामध्ये सुद्धा त्यांनी आपली अधिपत्य असल्याचं सिद्ध केलेलं आहे, सांगितलेलं आहे। त्यामुळे एकीकडे काही जागांच्या बाबतीत मनसेला आपले काही चेहरे पुढे सरकवायचे आहेत, ज्यामध्ये वरळीचा विशेष सहभाग आहे, प्रभादेवीचा सहभाग आहे, या भागांसाठी मनसे आग्रही आहे। शिवडीतला पेच हा काही अंशी आता संपलेला असला तरी सुद्धा उपनगरीय भागांमध्ये बोरिवलीचा मुद्दा हा महत्त्वाचा असणार आहे। बोरिवलीमध्ये कोणाला जागा दिली जाते हे बघणं महत्त्वाचं आहे। वारंवार बैठका होऊन सुद्धा मनसे आणि शिवसेनेकडनं अधिकृतपणे युतीची घोषणा करण्यात आलेली नाही। हा मुद्दा केवळ मनसे आणि शिवसेनेच्या बाबतीत लागू होतोय तर नाही, इतरही पक्षांनी तशाच पद्धतीचा सावध पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळते, कारण आता प्रत्येक इच्छुक उमेदवाराला इतर अनेक पर्याय निवडणुकीच्या रिंगणामध्ये उपलब्ध असल्याचं पाहायला मिळते। ज्या वेळेला एखाद्या पक्षाकडनं तिकीट नाकारलं जातं तर दुसरा पर्यायी चेहरा म्हणून युतीकडे सुद्धा जाण्याची अनेक शक्यता नाकारता येत नाही। निश्चितच आता जागा वाटपाची ही समीकरणं नेमके कशी जुळून येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रणाली आणि सुस्मिता, धन्यवाद दोघींचेही या संपूर्ण माहितीसाठी।